नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूया जे जनरल सेंटेन्सेस असतात जे तुम्ही नेहमी यूज करता, तर ते कसे यूज करायचे, ते कोणत्या टेन्समध्ये असतात त्याचं डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये करूया. चला बघूया. डेली यूज सेंटेन्सेस. इट्स युअर टर्न नाउ. आता तुझी बारी आहे. इट्स युअर टर्न नाउ. आता तुझा नंबर आहे किंवा आता तुझी बारी आहे. ठीक आहे. इट्स युअर टर्न. तुझी बारी आहे, तुझा नंबर आहे. ठीक. नेक्स्ट, आर वी हायपोक्राईट. आम्ही ढोंगी आहोत का? हायपोक्राईटचं मिनिंग काय होते? ढोंगी. आम्ही ढोंगी आहोत का? आर यू हायपोक्राईट. तू ढोंगी आहेस का? आर वी हायपोक्राईट. आम्ही आर वी म्हणजे आम्ही. आम्ही ढोंगी आहोत का? आम्ही ढोंगी आहोत का? जर यू यूज केला असता तर तू ढोंगी आहेस का? आर यू हायपोक्राईट. देचा यूज केला असता तर ते ढोंगी आहेत का? नेक्स्ट, ऑलवेज बी पोलाइट. ऑलवेज बी पोलाइट. पोलाइट विनम्र राहा. ऑलवेज बी पोलाइट. विनम्र राहा. ऑलवेज नेहमी विनम्रतेने वागा. विनम्र राहा. ऑलवेज नेहमी. बी पोलाइट विनम्र राहा. नेक्स्ट, आर यू शुअर. तू त्याबद्दल शुअर आहे का? तू शुअर आहे का? त्याबद्दल तू शुअर आहे का? तुला हमखास विश्वास आहे का याबद्दल? तर आपण काय म्हणतो? आर यू शुअर अबाउट इट. तू त्याबद्दल शुअर आहे का? आर यू शुअर. नेक्स्ट, आय डिडंट सी. आय डिडंट सी. मी म्हटलं नव्हतं. मी म्हटलं नव्हतं. मी म्हटलं नव्हतं. आय डिडंट से. मी म्हटलं नव्हतं. डिड आय से. डिड आय से. मी म्हटलं होतं का? डिड यू से. तू म्हटलं होतं का? डिड वी से. आपण म्हटलं होतं का? अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या सेंटेन्सचे फॉर्म करू शकतो. व्हॉट डू आय डू. व्हॉट डू आय डूचा मिनिंग होते जेव्हा आपण विचारांमध्ये अडकलेलो असतो, ट्रॅप झालेलो असतो, तेव्हा आपण विचार करतो आता काय करायचं. व्हॉट डू आय डू. आता मी काय करू? मी आता काय करू? व्हॉट डू आय डू नाउ. आता मी काय करू? व्हॉट डू आय डू. नेक्स्ट, फॉरगेट इट. फॉरगेट म्हणजे विसरणे. फॉरगेट इट विसरणे. याला विसरणे. आय फॉरगेट अबाउट इट. मी त्याबद्दल विसरलो. आय फॉरगेट इट. आय फॉरगेट. आय कांट बिलीव्ह इट. मी विश्वासच करू शकत नाही. आय कांट बिलीव्ह इट. आय कांट बिलीव्ह इट दिस विल हॅपन. हे घडेल असं मला विश्वासच होत नाही. दिस हॅपन. आय कांट बिलीव्ह इट. हे झालं याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन हेल्प यू. मी तुला मदत करू शकतो. कॅन यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतो का? कॅन यू हेल्प मी. तुम्ही मला मदत करू शकता का? तुम्ही सक्सेसचा रस्ता फॉलो करायला पाहिजे. आता मी काय दिलं? सजेशन दिलं. तर इथे काय कशाचा यूज करावा लागेल? शुड. यू शुड फॉलो द वे टू सक्सेस. जो रस्ता सक्सेसकडे जातो तो रस्ता तुम्ही फॉलो करायला पाहिजे. यू शुड फॉलो द वे टू सक्सेस. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे सेंटेन्स बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सेंटेन्स मेकिंग यायला पाहिजे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याचं बेसिक नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. जर आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट याचं बेसिक नॉलेज असेल तर आपण कोणतेही सेंटेन्स बनवू शकतो आणि फ्लुएंटली इंग्रजीमध्ये बोलू शकतो. तुम्हाला माहीतच असेल की दिवसेंदिवस जी कॉम्पिटिशन वाढत आहे त्या कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी आपल्याकडे काय असावं? कम्युनिकेशन स्किल असावी. आपल्याकडे काय असावं? कॉन्फिडन्स असावं. आपल्याकडे काय असावं? डिसिजन मेकिंग पॉवर असावी. तर तुम्हाला या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.